सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावाने नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कोणाचीही प्रमाणपत्र रद्द केली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेनं उत्तर. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघड धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटनाबदल असंवैधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशींची हत्या. कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे हत्या झाल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. हत्यारांना फाशीच होणार. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जगताप पडळकरांनी आंदोलन मागे घेतलं. दूध पनीरसह अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. सह्याद्रीवरच्या बैठकीमध्ये शिंदेंकडून भेसळखोरांवर कठोर कारवाईचे निर्देश. एफडीएकडून राज्यातील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादन संस्थांची तपासणी. गंभीर त्रुटींमुळे 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस. पुकेत दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेमध्ये धक्कादायक खुलासा. पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर. घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू. एअर इंडियाच्या सीईओंकडून मोका आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट. भारत चीन सीमावाद पुन्हा पेटला. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग. अरुणाचलमधील लष्करी तणाव आणि सैनिकांमधील चकमकींबाबत परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका. एलएसी लगत शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन. अत्याचार प्रकरणी क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप. बंगाल पोलिसांकडून अभिषेक पोरेलला अटक.